नमस्कार. आपलं सगळ्यांचं योजना फंडा या चॅनलमध्ये मी स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या हक्कासाठी शेतकरी बांधवांच्या माहितीसाठी आपण या ठिकाणी व्हिडिओ घेऊन येत असतो. अजूनही ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी एकदा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कर्जमाफीत आपलं नाव कशाप्रकारे तपासायचं याची माहिती आपण बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुमचं नाव नसेल तर त्याच्यावर आपल्याला काय सोल्युशन काढता येईल. का अनेकांचा या ठिकाणी मेसेज येतो आहे, सर सांगा आमचं नाव नाही, आता आम्ही काय करायचं, आम्ही KYC केली आहे तरी आमचं नाव दाखवत नाही आहे. त्यांनासुद्धा या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण सोल्युशन सांगणार आहोत. कारण आपलं कामच ते आहे. जे या ठिकाणी कमेंटमध्ये प्रश्न विचारले जातात त्याची उत्तर देणं आपलं प्रथम कर्तव्य मानतो. तर बघा, या ठिकाणी लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. कर्जमाफी यादीत नाव कशाप्रकारे तपासायचं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की अजिबात कोणत्या लिंकवर जायचं नाही. डायरेक्ट तुम्हाला गुगलला जाऊन या ठिकाणी कर्जमाफी जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी मुक्त कर्जमुक्ती योजना 2026 या संबंधित पोर्टलवर गेल्यावर तुम्हाला लाभार्थी यादी बेनिफिशियरी लिस्ट लगेच वर शो होते बघा. ती शो झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय निवडायचं, तर पहिल्यांदा तुम्हाला निवडायचा आहे तुमचा जिल्हा. समजा तुम्ही या ठिकाणी दाखवलं आहे, उदाहरणार्थ बीड जिल्हा निवडला. त्यानंतर तुम्हाला बीडमध्ये निवडायचा आहे तालुका, म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाटोदा हा तालुका निवडला. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचं आहे एखादं गाव, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी एखादं निंबोडी गाव आहे समजा, असं लक्षात घ्या. तुम्ही हे गाव निवडलं. मग त्या गावाच्या लिस्टमध्ये तुमचा समावेश असेल बघा, आणि त्या लिस्टमध्ये तुम्ही तुमचं नाव शोधायचं आहे. त्या लाभार्थी यादीमध्ये तुम्हाला तुमचं बघा या ठिकाणी नाव दिसणार आहे, तुमचं कर्ज खात्यासंबंधित माहिती असणार आहे, पात्र लाभार्थ्याची माहिती म्हणजे ज्याच्या नावावर तुम्ही तो फॉर्म भरला आहे कर्जमुक्तीचा, जो आपल्या घरातील शेतकरी आहे मुख्य, त्याच्या संबंधित माहिती या ठिकाणी बघायला भेटणार आहे, हे लक्षात घ्या. आणि नाव दिसत नसेल तर अनेकांना या ठिकाणी भीती वाटायला लागली की आता नावच नाही, आम्ही काय करायचं. तर बघा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे, गुगलवर सांगितलं, ही माहिती मी मनानं सांगत नाही, की 2026मध्ये जे काही कर्जमुक्तीच्या याद्या आहेत त्या टप्प्याटप्प्यानं प्रसिद्ध होत आहेत. 25 जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या पहिल्या मोठ्या यादीत सुमारे 16.96 लाख, हे बघा 16.96 लाख शेतकरी असल्याचे वृत्त आहे, म्हणजे माहिती आहे, बातमी आहे, म्हणजे जवळपास 17 लाख. मग आता विचार करा, अजूनही जे बाकी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं ज्यांचं KYC प्रक्रिया बाकी आहे त्यांची नावे पुढील लिस्टमध्ये येणार असते आणि स्पष्ट सांगितलं आहे. आणि या ठिकाणी जर तुमचं ऑनलाईन यादीत नाव सापडत नसेल, म्हणजे काय, तुम्ही KYC केलेलं आहे तरीही तुमचं नाव दिसत नाही, तर मग करायचं काय. त्या ठिकाणी तुम्ही जे काही कर्ज घेतलेलं आहे त्या कर्ज घेतलेल्या बँकेच्या शाखेत जाऊन कर्जमाफी संबंधित लाभार्थीची माहिती विचारायची आहे. हे तुम्ही एक काम करायचं. किंवा त्याच प्रकारचं एक काम म्हणजे तुमच्या जवळचं जे आपलं सरकार सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही माहिती तपासायची आहे, हे लक्षात घ्या. हे करूनच तुम्ही या ठिकाणी तुमचं सोल्युशन काढू शकता बघा. आणि यादीत नाव आल्यानंतर आधार ऑथेंटिफिकेशन म्हणजे आधारचं जे काही KYC पूर्ण करण्यास सांगितले जाऊ शकते. लाभ थेट कर्ज खात्यात म्हणजे DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रक्रियेद्वारे देण्याची प्रक्रिया ही सुरू आहे बघा. कॅश भेटत नाही हे सगळ्याला माहिती आहे आपल्याला. त्यामुळे आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे, ही माहिती आपल्या लक्षात आली असेल. अनेकांची नाव येत नाही, त्यामुळे घाबरून जाऊ नका. पुढची जी लिस्ट लागणार आहे त्या पुढील लिस्टमध्ये तुमचा समावेश असेल आणि अजूनही त्यांची डॉक्युमेंट इनकम्प्लीट असतील किंवा अजून काही अडचण असेल त्यांनी कृपया करून या ठिकाणी मेसेज तसा कमेंटमध्ये करा, म्हणजे आम्हाला त्या संबंधित तुम्हाला गायडन्स करता येईल. राहिला विषय आपल्या शेतकरी बांधवांना येणाऱ्या समस्यांचा, तो डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. त्यानंतर अजूनही ज्या शेतकरी बांधवांनी अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी फक्त या ठिकाणी जाऊन सबस्क्राईब करा
आणि आपला व्हिडिओ शेअर करत चला. ही माहिती स्वतःपर्यंत ठेवू नका. जितक्या लोकांपर्यंत आपल्याला ही माहिती पोहोचवता येईल तितकी पोहोचवा. सगळ्यांना विनंती आहे की माहिती ही तुमच्या हक्कासाठी, तुमच्या न्यायासाठी मी या ठिकाणी व्हिडिओ बनवतो आहे. कारण या व्हिडिओद्वारे एका जरी शेतकऱ्याला मदत झाली तरी आपल्या व्हिडिओचं या ठिकाणी जे आपण बनवतो आहे ते सफल झालं, ते सत्कर्मी लागलं असं मी मानतो. कारण अनेकांची मेसेज येत आहे पर्सनली की सर तुमच्या व्हिडिओमुळं या ठिकाणी मला माझा फॉर्म भरता आला, मला कर्ज या ठिकाणी जे काही होतं ते माझं माफ झालं. माफ झालं म्हणजे काय आपण केलं का? अजिबात नाही. आपलं काहीच त्यामध्ये श्रेय मी मानत नाही. कारण आपण आपल्या पद्धतीनं मला आवड आहे म्हणून मी करतो आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं आपण एक प्रोत्साहन म्हणून चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या हिशोबानं आपण सगळ्यांनी असाच पाठिंबा आपल्या चॅनलसाठी ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.